संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते, मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी। संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित व पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया। हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे। और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर।
नमस्कार प्रेक्षक हो, कधी असा विचार केला आहे का की आपण ज्या भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य घालवतो तीच जर चुकीची ठरली तर? आणि जर आपण खऱ्या भक्तीच्या मार्गावर असू तर जीवनातील दुःख, आजार, समस्या एका क्षणात नाहीशा का होत नाहीत? ही कथा आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील नरेश गंगाराम हदवे यांची, ज्यांच्या जीवनात अशा गोष्टी घडल्या ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. एकेकाळी नरेशजींनीही आपल्यासारखीच साधना केली. गणपतीच्या दर्शनासाठी राजूरला जाणं, शनिवारी खुलताबादला दर्शन घेणं, श्रावण सोमवार पाळणं, हनुमानजी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं. त्यांना वाटायचं की हीच खरी भक्ती आहे, हेच सत्य आहे. परंतु एक दिवस असं काही घडलं ज्याने त्यांच्या श्रद्धेचा संपूर्ण पायाच हलवून टाकला. एका मित्राने त्यांना ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्यांनी त्यातील श्लोक तपासले, वेद, गीता, पुराण शरीफ आणि गुरुग्रंथ साहिब यांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असं काही समजलं जे त्यांच्या मनाला हादरवून गेलं. त्यांनी जोपर्यंत हे ज्ञान मिळवलं नव्हतं तोपर्यंत ते चुकीच्या दिशेने जात होते आणि याच ज्ञानाच्या मार्गावर पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग घडले जे विज्ञानालाही आव्हान देणारे होते. भावाच्या गळ्यात मोठी गाठ झाली होती. डॉक्टर म्हणाले ही फक्त ऑपरेशननेच बरी होईल, पण एका रात्रीत ती गाठ अदृश्य झाली. कशी? बँकेच्या मेडिकल चाचणीमध्ये बीपी वाढला, सिलेक्शन धोक्यात, पण एका छोट्या कृतीने काही मिनिटात बीपी नॉर्मल. काय होतं ते? 10 वर्षांपासून अडकलेली घराची रजिस्ट्री काही दिवसात झाली. कोणत्या गुप्त शक्तीमुळे? हे योगायोग होते का की यामागे काहीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती? या अनोख्या परिवर्तनाची खरी गोष्ट ऐकण्यासाठी चला ऐकूया नरेश गंगाराम हदवे यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? नरेश गंगाराम हदवे. आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2011 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, असं आहे की गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू धर्मात जेवढ्या बी साधना होत्या, देवी देवताची, ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पूजा, गणेशजी यांची पूजा, हनुमानजी यांची पूजा, मी दर शनिवारी, समजा महिन्यामध्ये एकदा तरी शनिवारी खुलताबादला दर्शनाला जायचो आणि राजूरला दर चतुर्थीला गणपतीच्या दर्शनाला जायचो पहिले, आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवार पकडायचो. मी अशी साधना केलेली आहे पहिले. सर, जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक माझा मित्र होता, त्यानं संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली होती आणि त्याने मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी. मी ते एकदा वाचलं. त्यानंतर मग त्यातील श्लोक वगैरे पाहिले आणि ते श्लोक वगैरे पाहिल्यानंतर खरंच मी गीता काढली. गीतामधला 7व्या अध्यायाचा 15वा श्लोक काढला. त्यामध्ये ते क्लिअर लिहिलेलं होतं की 3 गुणाची भक्ती जे करतात त्याला असुर स्वभावाला धारण केलेले मूर्ख लोक, असं लिहिलेलं होतं. मला ते वाचल्यानंतर झटकाच बसला आणि माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मग मी परत आणखीन डिटेल नॉलेज घेण्यासाठी ते पुस्तक नीट वाचलं आणि वेद पण वाचले, पुन्हा हे कुराण शरीफ पण वाचले आणि गुरुग्रंथ साहेब पण वाचले. त्याच्यामध्ये पण सर्व ठिकाणी एकाच परमात्माची साधना दिलेली आहे आणि त्या परमात्माचं नाव कबीर आहे. वेदामध्ये पण लिहिलेलं आहे आपल्या की परमात्माचं नाव कबीर आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये पण सांगितलेलं आहे की परमात्माचं नाव कबीर आहे. मग ते मला पटलं. मी हरियाणाला गेलो, बरवाला आश्रम हिसारमध्ये, तिथं जाऊन गुरुदीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की आपण हरियाणा स्थित बरवाला आश्रमला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले, आपण त्यांच्याकडनं सदमंत्र घेतले, त्यांची भक्ती उपासना जेव्हा आपण घेतली, तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला इतके अनुभव आलेत की आता माझ्या सख्या भावाचा गळ्याला गाठ होती. तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचं 18 वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशन
म्हणजे आम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर मग संत रामपालजी महाराजाच्या शरणात होतो, तेव्हा मग संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की त्याची गाठ वाढली होती ॲटोमॅटिक. 16-17 वर्षाचं झाल्यानंतर ॲटोमॅटिक गाठ वाढली होती, त्याला खाणं पिणं जमत नव्हतं. मग तर आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रम दर्शनासाठी आश्रमाला गेलो होतो, तेव्हा प्रार्थना लावली. संत रामपालजी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ती गाठ ऑटोमॅटिक अर्ध्या रात्री नाहीशी झाली. हा एक लाभ झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आपल्या भावाला जो काही गाठीचा त्रास होता तो त्रास पूर्णतः बरं झाला. आज जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक शिक्षित व्यक्ती आहात. आज आपण बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर सुद्धा आहात आणि आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण असं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळे आपल्या भावाला जो गाठीचा आजार होता त्यातनं आराम मिळाला. तर हे कुठेतरी विरुद्ध दिसतं, कारण आज आपण शिक्षित आहात आणि शिक्षण काय सांगते तर सायन्स हे सगळ्यापेक्षा मोठं आहे. आणि त्या पलीकडे तुम्ही सांगताय की संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामात्र आपल्या भावाचा गाठीचा त्रास दूर झाला. तर हे आज शिक्षित समाजाला कसं काय पटेल? सर, ही गोष्ट अशी आहे की आध्यात्मिक शक्ती ही नेहमी सायन्सच्या पुढे आहे. शास्त्रामध्ये, सर्व शास्त्रामध्ये लिहिलेले परमात्मा आपल्या भक्ताचे असाध्य रोग नाश करून त्याला 100 वर्ष आयुष्य देऊ शकतो. आपल्या कुराण शरीफमध्ये, बायबलमध्ये, वेदांमध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे, पण आपण आत्तापर्यंत ते शास्त्र नाही वाचलेले आणि शास्त्राच्या विरुद्ध साधना करत होतो. आपण गीतामध्ये सांगितलेलं आहे की 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की जे शास्त्राच्या विरुद्ध साधना करतं त्याला कोणत्याही प्रकारचं सुख आणि समाधान प्राप्त होत नाही. शास्त्राच्या विरुद्ध साधना पहिले आपण करत होतो, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं असा लाभ मिळत नव्हता. तर म्हणून गीतामध्ये सांगितलेलं आहे नेक्स्ट श्लोकमध्ये, अर्जुन तुला आपले शास्त्रच प्रमाण आहे, त्या शास्त्रानुसार तू जर भक्ती केली तर परमात्मा तुझे असाध्य रोग नाश करून तुला पूर्ण मोक्ष देऊ शकतो. तर मग आपले शास्त्र कोणते? गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब, सर्व ग्रंथामध्ये एकच परमात्माची भक्ती सांगितलेली आहे आणि ती तुम्ही स्वतः आपल्या डोळ्याने पाहून वाचून ठरवू शकता. म्हणूनच मी ह्या साधनेकडे वळालो आणि सायन्सच्या पुढे अध्यात्म आहे आणि शास्त्रानुसार जर साधना केली, शास्त्रानुसार आम्ही साधना केली, त्यामुळेच त्या माझ्या भावाची गाठ पूर्णपणे बिना ऑपरेशन नीट झालेली आहे. सर, जसं तुम्ही सांगता आहात की शास्त्रापुढे अध्यात्म आहे, म्हणजे शास्त्रापेक्षा सुद्धा, सायन्सपेक्षा सुद्धा अध्यात्म हे पुढे आहे. तर अशा वेळेस आपण असं कसं सांगू शकतात की संत रामपालजी महाराज हे अन्य साधू संतांपेक्षा वेगळे आहेत? बाकीचे साधू संत ह्यांच्याशी तुलना करू शकत नाही. संत रामपालजी महाराज आपले सर्व जेवढे बी ग्रंथ आहे, हजारो वर्षापासून ग्रंथ चालू आहे आपले, गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ह्या ग्रंथामध्ये काय दिलेले आहे प्रत्येक गोष्टीचं ग्रंथामध्ये आपल्याला प्रूफ दाखवतात. तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतः ठरवा. आता एखादा विद्यार्थी आहे जो 10वीमध्ये आहे, 10वीचा सिलेबस आहे, त्या सिलेबसनुसार जर शिक्षक शिकवत असेल तर तो पास होईल. जर त्याला 10वीच्या सिलेबस व्यतिरिक्त कॉमिक्सचे पुस्तकं आणि स्टोरीचे पुस्तकं जर शिक्षक शिकवत असेल त्या विद्यार्थ्यांचा काय फायदा होईल? अशा प्रकारेच जर आपले ग्रंथ गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल हेच आपले भक्ती साधनेचे सिलेबस आहे. आपण ह्याच्यानुसारच चालावं लागणार आहे. जर आपण ह्याच्या विरुद्ध चाललो तर आपल्या संविधानाच्या विरुद्ध गेल्यासारखं होईल. जर एखादा व्यक्ती संविधानाच्या विरुद्ध चालेल त्याला शिक्षा भोगावीच लागते. तशाच प्रकारे आपल्या देवाचं संविधान आहे एक ग्रंथ, गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, हे सगळे त्या देवाचे संविधान आहेत. त्या संविधानानुसार आपल्याला चालणं आवश्यक आहे. जर चाललो नाही तर आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही आणि मानव जन्म 84 लक्ष योनीनंतर ह्याच कारणासाठी परमात्मा एक वेळ प्रत्येकाला देतो मानव जन्म, फक्त मोक्षप्राप्तीसाठी. जर आपण त्या मानव जन्मात भक्ती न करता
असे अनुपासना करत राहिलो तर त्याचा आपल्याला नुकसान होईल. सर, आपण जसं सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती देत आहेत, परंतु माझा असा प्रश्न आहे की आज जगामध्ये बरेचसे पंथ चालत आहेत, बरेचसे साधू संत आज जगामध्ये ज्ञानाचा प्रसार करत आहेत आणि समाज आज साधू संतांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण काही साधू संत आज समाजाला ठगत आहेत, त्यांना धोका देत आहेत आणि फक्त पैसे मोजत आहेत, पैसे लुबाडत आहेत. तर असे बरेचसे साधू संत आहेत जे समाजाला घातक आहेत. तर अशा साधू संतांपासून आपण संत रामपालजी महाराज हे खरे संत आहे किंवा ते वेगळे आहे हे आपण कसं सांगू शकाल? बाकीचे साधू संत हे आपल्या शास्त्रानुसार सांगत नाही. संत रामपालजी महाराज प्रत्येक गोष्ट आपले गीता, 4 वेद, 18 पुराण, संपूर्ण शास्त्रामध्ये जी बी गोष्ट सांगतात, साधना सांगतात, ते प्रूफ करून दाखवतात. सगळी शास्त्रानुसार भक्ती सांगतात. गीताजीमध्ये सांगितलेले की 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकमध्ये जे शास्त्राच्या विरुद्ध भक्ती करतं त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. तशाच प्रकारे जर शास्त्रानुसार भक्ती केली तरच आपला मोक्ष होतो. त्याच्यामुळं मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात संत रामपालजी महाराज, म्हणूनच मी ही साधना स्वीकारली आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं अगोदर की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरामुळेच साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. जे काही संकट येतात त्यातून मार्ग मिळतो. याचंच उदाहरण म्हणून आपण सांगितलं की आपल्या भावाला जी काही गाठ झाली होती ती गाठसुद्धा सद्भक्तीच्या जोरावर आज पूर्णतः बरी झालेली आहे. हा एक मोठा अनुभव आपण शेअर केलेला आहे. परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव आले आहेत का? हो सर, माझं मेडिकल होतं बँकेचं, हे असिस्टंट मॅनेजरचं जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा मेडिकल होतं. मेडिकलमध्ये चेकिंगला जाताना माझं काय झालं होतं की डॉक्टरांनी चेक केलं, मला BP 150च्या वर आला. 3 ते 4 वेळा चेक केला त्यांनी, पण ते काही कमी होत नव्हता. तर मी मनातल्या मनात डोळे झाकले ना आणि 3 ते 4 वेळा चेक केल्यानंतर मी त्यांना म्हणलो 10-15 मिनटं मला टाईम द्या, 10-15 मिनटं टाईम द्या म्हणलो आणि त्यांनी 10-15 मिनटं टाईम दिला मला. मी बाहेर बसलो थोडं आणि परमात्माचा प्रसाद नेला होता मी सोबत. मला लक्षात आलं, मी तो प्रसाद काढला संत रामपालजी महाराजांनी दिलेला आणि तो प्रसाद खाल्ला आणि परमात्माला मनातल्या मनात प्रार्थना केली, परमात्मा जर इथून मी वापस गेलो तर लोक मला काय म्हणतील. मी पूर्ण परमात्माच्या शरणात आहे, संत रामपालजी महाराजांच्या शरणात. माझ्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्यावर नाव नाही ठेवावं लोकांनी, म्हणून मला परमात्मा दया करा म्हणलं आणि प्रसाद खाल्ला तो. आणि 5च मिनिटात मी परत चेकिंगला गेलो तर माझा BP नॉर्मल आला, जेवढा पाहिजे होता तेवढा आला. 5च मिनिटात मला एवढा लाभ झाला तिथे. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझ्यासोबत 2 अजून स्टुडंट होते. त्यांचं मेडिकल प्रॉब्लेममुळे 2 जण ते रिजेक्ट झाले. नंतर त्यांना काही महिन्यानंतर सिलेक्शन करण्यात आलं, दुसरे चेकिंग वगैरे करून. पण संत रामपालजी महाराजांच्या दयेनं त्या टाईमला माझा BP नॉर्मल आला आणि सगळं नॉर्मल आलं, त्याच्यामुळं माझं सिलेक्शन झालं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो सर, आता आम्ही 10 वर्षापासून एक प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे, तिथं राहतो आम्ही सध्या. तर राहत असताना त्या बॉन्डवर घेतलेलं आहे, त्याचं काही रजिस्ट्री वगैरे नव्हती. आता वडिलांचं म्हणणं होतं आता वरचं बांधायचं, तर परमात्माला प्रार्थना लावली आम्ही. तर तिकडून परमात्माचा आदेश आला की तुमची रजिस्ट्री लवकरच होऊन जाईल. तर 8च दिवसाच्या आत परमात्माच्या दयेनं ती रजिस्ट्री झाली. 10 वर्षापासून पेंडिंग होती ती रजिस्ट्री, 8च दिवसाच्या आत परमात्माच्या आदेशानं ती रजिस्ट्री झाली. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि ह्या आपल्या लाभातून, या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही मित्रमंडळी आहे, आपली जे काही आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल?
मी त्यांना संदेशचं नाही, प्रार्थना करेल की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे पुस्तक नक्की ऑर्डर करून, निशुल्क मिळतात ते ऑर्डर करून नक्की वाचा. आणि विविध चॅनलवर त्यांचे सत्संग राहतात, ते तुम्ही नक्की पहा. त्यांचं ज्ञान समजून घेऊन लवकरात लवकर त्यांच्या शरणात येऊन आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि लवकरात लवकर उशीर न लावता त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं. तर ह्या भावनेतनं कोणाला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुयायी व्हावं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, तुम्ही ज्या बी चॅनलवर माझा इथं प्रोग्राम पाहत असाल, त्या खाली काही नंबर डिस्प्ले होत आहेत. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नामदान सेंटरची माहिती घेऊ शकता आणि तिथं जाऊन तुमचं जीवन कल्याण करू शकता. सर, त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी तिथं 1 रुपया पण लागत नाही. या उलट तुम्हाला आरतीचं पुस्तक, मंत्र कार्ड, चरणामृत आणि प्रसाद निशुल्क दिला जातो. तिथं 1 रुपया पण लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. आता ऋषींनी तर हा विचार केला होता सुखदेवांनी की मला बघून इंद्र जसा धावत आला होता असं छातीशी धरेल किंवा किती छान भक्ती करतोस की इथपर्यंत पोचलास. पण मर्यादा फार मोठी गोष्ट असते भक्ती मार्गात. विष्णू त्याच्याशी सरळ बोलले नाहीत आणि म्हणाले, इथे कसा आलास ऋषी? पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती कोणाकडे काही उद्देश घेऊन जाते ती हा विचार घेऊन जाते की माझा खूप सत्कार होईल आणि गेल्यावर कोणी दर बोलत पण नाही, मग तो समजून जातो की गोष्टी बिघडल्या आहेत. तर अर्धी भान तर तिथेच उतरली त्याची. जेव्हा भगवानांनी विचारलं तू इथे कशासाठी आलायस, त्यावर तो म्हणाला मला काही दिवस इथे राहायची इच्छा आहे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, स्वर्गात. विष्णूजींना हे माहीत तर होतंच, पण सेवकांना विचारलं की सेवकांनो तुम्ही का नाही एंट्री दिली ऋषीजींना? तेव्हा सेवक म्हणाले की हो यांना गुरु नाहीये. तेव्हा भगवान म्हणाले, सुखदेव आपण जाऊ शकता. बिना गुरुच्या व्यक्तीला आम्ही इथे प्रवेश देत नाही, आपण जा. आता ऋषीजी म्हणाले की भगवान, ह्या पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी असा नाही, माझ्यासारखा सिद्धियुक्त, मी कोणाला गुरु मानू? त्यावर भगवान श्री विष्णूजी म्हणाले, सुखदेव ही तुमची चूक आहे. हा तुझा गर्व बोलतोय, तुझं अज्ञान बोलतोय. आपण जा, राजा जनकाकडून उपदेश घ्या. राजा जनक कोण? जे सीताजींचे पिता होते. आता तो बघा, हे अनेक जण म्हणतात की गुरु हा ब्रह्मचारी असला पाहिजे. तर ती एक चूक आहे त्या व्यक्तीची. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानापासून अपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अंदाज बांधत असतात. तर ह्या सर्व प्रमाणांनी आपल्याला सिद्ध होतं की गुरु कसा असला पाहिजे, शिष्याची काय लक्षणं असली पाहिजेत, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत आणि गुरुमध्ये कोणती लक्षणं असली पाहिजेत. आता सुखदेव ऋषी बाल ब्रह्मचारी आणि साधू संत ऋषी आणि राजा जनक गृहस्थी, कारण त्याने अनेक विवाह केले होते, कारण तो राजा होता. आता तिथे तर तो बोलू शकला नाही भगवान विष्णू समोर, तर तो परत आला तर पूर्वी इतर ऋषी महर्षींसमोर जसा तो छाती काढून चालत जायचा, आता गेला असा मान खाली घालून. त्यांनी विचारलं, ऋषीजी तुम्हाला काय?
असं काय घडलंय की खूप दुःखी दिसत आहात? मग त्यांनी सगळी घटना सांगितली की मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो आणि भगवानाने मला तिथे राहू नाही दिलं. तर ते अन्य ऋषी देव म्हणाले की असं तर होऊ नाही शकत. भगवान विष्णू तर खूप प्रेम करतात, खूप चांगले भगवान आहेत, काही वेगळं कारण असणार, काहीतरी वेगळी चूक केली असणार तुम्ही. त्यावर तो म्हणाला की मी कोणताही गुरु धारण केला नाही आणि भगवानाने तर इथे अट घालून ठेवली आहे की ज्याचा गुरु असेल तोच स्वर्गात राहू शकतो, विष्णूजींच्या स्वर्गात. मग इतर जे पण देव ऋषी होते ते म्हणाले, ऋषीजी तुम्ही तर मोठी चूक केली आहे. आम्हाला तर असं वाटलं होतं की आपण कोणी गुरु केला असेल. तुम्ही तर फार मोठी चूक केली आहे. बिना गुरुचे फिरतात तुम्ही, तर जीवन नाश करून टाकलं. आता तिथे तो म्हणाला की भगवानाने माझ्यासमोर अजून एक संकट उभं केले. काय संकट उभं केले? सांगितलंय की राजा जनकाकडून नाम घे. तर तो काय म्हणतो की राजा जनग्रस्ती बाई और कैसे शीस नवाऊं जाई. तो एक गृहस्थ, मी बालब्रह्मचारी, आणि कसा नमस्कार करू मी त्यांना? माझ्या तर इब्रतीचा नाश होईल. आता हे मान बढाई इब्रत हे पण भक्तीचे एक शत्रू आहेत. परमात्मा म्हणत आहेत, राज तजना सहज है और सहज त्रिया का ने, मान बढाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि यांना त्यागल्या विना भगवान प्राप्त नाही होत, मग किती बकवाद करत. आणि पुण्यात्म्यांनो, इथं तुम्हाला अशासाठी बोलावलं जातं. तसं तर परमात्मा आपल्या लेकरांसाठी सर्व सोयी उपलब्ध करतात. दयाळू आहे तुम्हाला, आपला पिता आहे. पण तरीही तुम्हाला येथे जमिनीवर बसवणं, प्रणाम करवण्याच्या मागे एक विशेष विधान आहे, जेणेकरून आपल्या आतला हा जो मळ आहे अभिमानाचा, जो सगळ्यात जास्त बाधक आहे भगवानाच्या मार्गातला, तो संपून जाईल आणि त्याच्याशिवाय भगवान निकट येणार नाही. आता थोडा जरी मळ कुठे असेल, तारेच्या मध्ये कनेक्शन घेऊन ठेवलं असेल तर लाईट नाही येणार. लाईट नाही आली तर फायदा काय ती साधनं जोडण्याचं? तर पॉवर प्राप्त करण्यासाठी, भगवानाची शक्ती आपल्याकडे आणण्यासाठी आपण हा अहंकार रूपी हा मळ काढावा लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं की ऋषीजी तुम्ही अत्याचार केला, तुम्ही तर चुकलात, मोठी चूक केली. एक फटकर व्यक्ती म्हणाली, गुरु नाही केलास ना तर गाढव बनशील पुढच्या जन्मी. आता त्याने जेव्हा ही गोष्ट ऐकली, कारण ते पुण्यवान लोक तर असतातच, पण अज्ञानाच्या कारणामुळे हे आपले आपले अंदाज बांधत राहतात. जेव्हा त्यांना ज्ञान होतं मग लगेच त्याग करतात त्या बकवादांना. एकदम त्याला झटका लागला. त्याला त्याचा पूर्वीचा एक पूर्वजन्मीची अनेक ते म्हणतात ना बॅकग्राऊंड बघितली, पूर्वजन्मातली आपली दुःख त्याच्यासमोर नाचू लागली. त्याला काय झालं, एक जशी त्याला आठवण झाली, त्याची दिव्यदृष्टी ती चालू झाली, आतली जितकी त्याची रेंज होती. आता काय बघितलं सुखदेव ऋषीने की एकदा तो गाढव झालाय, गाढवाची योनी भुगतोय. कुंभार त्याच्यावर खूप भार खालून पक्क्या कच्च्या विटा टाकत होता आणि घेऊन जातो भट्टीवर. भट्टी म्हणजे जिथे कुंभार लोक विटा भाजतात. त्याच्यात काय असतं की जशी भट्टी सुरू करून दिली, त्याच्यात जे पण इंधन टाकलं जातं त्याची राख बनून जाते. पुढच्या सीझनला त्याच राखेवर पुन्हा दुसऱ्यांदा तो लावून देतो, कारण की त्या राखेला कुठे फेकून द्यायला जागा नाही. पुढच्या सीझनमध्ये मग त्याच्यावरच लावून देतो. ती राख खाली राहून साचत साचत खूप मोठा डोंगरासारखा होतो. मग त्याच्यावर लावायला सुरुवात करतो. तर तिथे गाढवावरून कच्च्या विटा घेऊन जातो असं आणि तिथे कच्च्या विटा उतरवून घेतो. तो त्याच्या थैलीतून पाठीवर लादलेले असतात आणि लगेच त्यात पक्क्या विटा भरून देतो आणि काठी मारून पुन्हा खाली घेऊन येतो.
म्हणजे खालूनही लादून वर जायचं आणि वरून पण लादून खाली यायचं. म्हणतो मी आंधळा झालो. 2-3 वर्ष अशी कठीण कामं पण घेतली माझ्याकडून. माझ्या मालकाने आंधळा झालो तर त्याने माझा त्याग केला, जंगलात सोडून दिलं. मी आपला एक पायवाट पकडून चालत चालत जात होतो. पुढे कोणता एक नाला होता. एकदम नाल्यात पुढचे पाय टेकले. परत यायला असमर्थ झालो. पुढे जाणं श्रेयस्कर वाटलं. उडी मारली. तो असा नाला होता की मी फिट झालो त्याच्यात. पुढे तोंड टेकलं, मागे पाठ अडकली, पाय लोंबतायत. आणि त्या रस्त्यावर एखाद दुसरा कोणी व्यक्ती यायचा. जंगलात, गावापासून दूर होतं. तर जो व्यक्ती कोणी एकटा दुकटा यायचा, मला काढायचा प्रयत्न नाही करायचा. माझ्यावर कमरेवर पाय ठेवून पुढे गेला, पूल बनवून माझा. आठवडा 10 दिवस भोगून माझं जीवन पूर्ण झालं. आता तो ऋषी सांगू लागला, परत आता काय बघू इच्छितोस तू? हे हाल तर आता आहे जेव्हा तू डोळ्यांनी पाहिलंस तरी नखरे करतोस. तर त्याच्या बुद्धीचे जे स्क्रू ढिले झाले होते ते टाईट झाले 1 मिनिटात आणि चालू पडला तिथून. मग आला आपला पिता व्यासजींजवळ. जेव्हा सुखदेव ऋषींचा जन्म झाला ते 12 वर्षांपर्यंत आईच्या गर्भात राहिले होते. आणि त्याला आईच्या गर्भात या जीवाला सगळं माहिती असतं की बाहेर जातात संकटे येतील. एकदम काय होतं आईच्या गर्भात, एकदा ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्यात एक एक गुण आहे, रजगुणी ब्रह्माजी रजगुण आहेत त्यांच्यात, आणि विष्णूजी सद्गुण आहेत, आणि शंकरजी तमोगुण. तर ह्यांच्या गुणांचा प्रभाव बाहेर येताच मुलांवर एकदम परिणाम करून जातो. त्याच्या कह्यात मग एकदम अचेतन होऊन जातो, विसरून जातो, काही लक्षात राहत नाही, सुन्न होऊन जातो. त्याला नव्याने आठवण करून दिली जाते, हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, हे काका आहेत, हे तात्या आहेत. हे सर्व पुन्हा आठवलं तर ह्याला माहीत होतं की बाहेर जाताच परिस्थिती बिघडेल, विसरून जातो जीव. म्हणून 12 वर्षांपर्यंत हा आईच्या गर्भातून बाहेर नाही आला. ब्रह्मा विष्णू महेश तिघे उपस्थित झाले की बाबा सुखदेव बाहेर ये, असं तर तू आमची सगळी कर्मे बिघडवून टाकली. असं 12 वर्षांपर्यंत माता मुलांना गर्भात ठेवू लागल्या. एक सवय लागून जाईल सर्वांना. त्या तर 9 महिन्यात दुःखी होतात. इतके दिवस कसं ठेवणार? तू बाहेर ये बाबा, तू परंपरा खराब नको करूस. सुखदेवने कंडिशन ठेवली, एक अट घातली की बाहेर तेव्हा येईन पण तुम्ही तुमच्या ह्या त्रिगुणमयी मायेला आवर घाला. ते म्हणू लागले, बघ बाबा, आम्ही हे रोखण्यासाठी इतके सक्षम नाही, आम्ही आवर नाही घालू शकत, पण सेकंदाच्या पण काही अंशासाठी मात्र आम्ही कंट्रोल करू शकतो, अन्यथा हा प्रवाह रोखणं शक्य नाही. सुखदेव ऋषीने सांगितलं की तुम्ही एकदा थांबवा थोड्या वेळासाठी. तर सांगतात की सेकंदाचाही काही अंशच त्यांनी थांबवला. तेव्हा तो आईच्या गर्भातून बाहेर आला आणि त्याला चेतना होती की भक्ती न करण्याने हा जीव व्यर्थ होतो, जीवन नष्ट होऊन जातं. त्याला तर हा आभास झाला की हे तर आईच्या गर्भातच लक्षात राहतं की मनुष्य जीवन परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त होत असतं. आता त्याने सगळं काही केलं. आईच्या गर्भातून बाहेर येताच आपल्या नाळेला जी अशी लटकलेली असते, आईच्या नाभीशी कनेक्शन असतं दोरीसारखी, त्याने आपल्या खांद्यावर टाकून उठून चालू लागला. व्यासजींनी हाक मारली, अरे मुला, माझ्या बाळा कुठे चाललास? आता पुण्यात्म्यांनो, पुत्राचा मोह फार खतरनाक असतो, फार प्रबळ असतो. पुत्र मोहाने ऋषीजी पुन्हा पुन्हा हात मारत होते, बाळा एकदा तरी दर्शन दे, अरे एकदा तरी तुझं तोंड बघू दे, 12 वर्ष वाट पाहिली तुझी, अरे 12 वर्ष वाट पाहिली पुत्राची, दर्शन करेन. हा मागून बोलतोय चालता चालता की ऋषीजी, माहीत नाही किती वेळा तुम्ही माझे बाप झालात,
आणि माहीत नाही किती वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर वाईट आजार आहे, ह्यात मला अडकवू नका. आणि इथे कबीर साहेबांनी सांगितलंय की तो काय म्हणाला, ऋषीजी सुखदेव ऋषी काय म्हणाला की एक लेवा एक देवा दुत्तम और कोई किसी का पिता नहीं पुत्तम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा अंत में सब बारा बाटा. ही तर एकमेकातली देवाण घेवाण असते. कोणी कोणाचा बाप नाही, कोणी कोणाचा पुत्र नाही. ज्याचे ज्याचे जेवढे संस्कार आहेत ते पूर्ण करून इथून निघून जातील. मग कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा बनेल, कोणी मनुष्यच बनेल. हा पुन्हा परिवार असा असणार नाही. आणि ह्याचा उद्देश भक्ती करण्याचा आहे. आणि मी तुमचं दर्शन करणार नाही पिताजी, माझ्यातला मोह जागा होईल तर मी भक्तीपासून वंचित होईन, असं म्हणून आकाशात उडून गेला. जेव्हा तो निघून गेला त्यानंतर पुन्हा आला. जेव्हा तरुण झाला पुन्हा आला परत आपल्या वडिलांकडे की ते मोठे विद्वान पुरुष आहेत, त्यांचा सल्ला घेतो. व्यासजी म्हणाले, आलास बाला? हो आलो बाबा. अच्छा ठीक आहे बाला, काही गोष्ट नाही, आता आलास, सकाळी चुकलेलं संध्याकाळी परतला तर मग काही त्रास नाही, ये माझ्या जवळ राहा बाला. तेव्हा तो म्हणाला, सुखदेव ऋषी म्हणाला की बाबा माझ्या समोर एक समस्या उभी राहिली आहे, प्रॉब्लेम भारी आहे. सारी कथा सांगितली. मी असा विष्णू लोकात गेलो होतो, त्यांनी तिथे राहायला मनाई केली कारण मी गुरु नाही केलेला. पुण्यात्म्यांनो, जे परमात्म्याच्या विधानाशी परिचित प्राणी असतात ते एक सुरात बोलत असतात. मग व्यास ऋषींना पण राग आला आणि म्हणू लागले, अरे बाळा तू स्वतः जीवन नाश केलंस. मी विचार केला होता की संयम पाळला होता, आनंद मानून घेतला होता मी की माझा मुलगा कल्याण करून घेईन त्याचा, पण तू तर नाश करून घेतलास आपल्या आयुष्याचा. हा काय विचार केलास, तू गुरु नाही केलास? अरे जाशील कुठे? मग त्याने तो आपला दुसरा प्रॉब्लेम सांगितला की भगवान विष्णूंनी सांगितलंय की राजा जनकाला मी गुरु करावं. मी तर बालब्रह्मचारी आणि ते ग्रहस्थी. मी कसं काय डोकं, मला लाज वाटते पिताजी, कसं काय नमस्ते आणि प्रणाम करू, तिथे दंडवत घालावा लागेल. तेव्हा ऋषीजींनी त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, जर भक्ती करायची असेल आणि या दुःखापासून वाचायचं असेल तर ही क्रिया तर करावीच लागेल. आता जे भगवानाने सांगितलं, जर परमात्म्याचा आदेश आलाय आणि तू जर तर करतोयस, तू विद्वान कसला? तुझी ही 2 दिवसांची बॅटरी चार्ज आहे, मग तुझं जीवन कवडीमोल होईल बा. तर तू विद्वान कसला? तू तर जीवन नष्ट करतोयस आणि मलाही कलंकित करशील. जाऊन नाम घे बरा, जीवन नष्ट करू नकोस. मग तो गेला राजा जनकाकडे. आता पुण्यात्म्यांनो, राजा जनकाकडे जेव्हा ऋषीशी पोहोचले, राजा जनक आपल्या नोकरांना सेवकांना म्हणाला, एक आसन लावा, महर्षीजी आले आहेत, आज आपला भाग्योदय झालाय, आसन लावून घ्या, चांगले चांगले कपडे लावा, फुलांनी सजवून टाका. त्यांनी तर एका मिनिटात सांगताच तयार झालं आसन. राजा जनक म्हणाला, ऋषीजी विराजमान व्हा, बसा आसनावर. जमिनीवर बसला. म्हणू लागला, मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे, आसनावर नाही बसू शकत. आता राजा जनकाला विश्वास नाही बसला, रुचली नाही ही गोष्ट. हे ऋषी तर माथे फिरू असतात. यांना कोणी चाकराने कोणी काही म्हटलं तर नाही यांना, कारण हे शाप पण देऊ शकतात. हे तर विषारी सर्प पण असतात ह्यांच्याकडे, शाप द्यायची पण एक पॉवर असते. राजा जनक चिंतित झाला की भगवान काही चूक असेल तर माफ करा ऋषीजी, आम्ही तर ग्रस्त व्यक्ती आहोत. कोणी सेवकाने काही म्हटलं असेल तुम्हाला तर माफ करा. तुम्ही खाली बसू नका, बेइज्जती होईल माझी ना. मी हे सहन नाही करू शकत की एक ऋषी खाली बसलेत. काही चूक असेल तर माफ करा. तर म्हणू लागला की मी वर नाही बसू शकत कारण मी तुम्हाला गुरु करायला आलो आहे. सारी कथा ऐकवली त्याने. मी असं विष्णू लोकात गेलो होतो,
आणि भगवानाचा आदेश आहे, मी तुम्हाला गुरु करायला आलोय. तर पहिल्यांदा एकदा तर विश्वास बसला नाही राजा जनकाला. मग भगवान विष्णूचा त्याने जो संदेश ऐकवला, मग त्याने मानलं की हा बाबा हा तर नाम घ्यायला आलाय. पण दीक्षा देण्याआधी शिष्याला काही थोडंफार त्याला सेट करावं लागतं. जसं आता दास तुम्हाला ज्ञान देतोय, पूर्ण विधान सांगतोय. जे लोक विद्वान समजूतदार भक्त येतात, पहिल्यांदा येतात, तर ह्या ज्ञानाने प्रभावित होऊन या दासाला एक संत मानून नाम घेतात आणि मग विश्वास दृढतेने लागतात. मग लाभ मिळतो. नाम तर घेतलं पण गुरुवर विश्वास होत नाही, तर त्याचा फायदा होत नाही. अध्यात्म मार्ग हा काही लहान मुलांचा खेळ नाही. तर राजा जनकाने सांगितलं की सकाळी नाम देन स्नान करून तुम्ही रात्री विश्रांती घ्या. आता सांगण्याचा अर्थ हा आहे, राजा जनकाने एका वेगळ्या कक्षात त्याची सोय केली ऋषीजींची राहण्याची, आणि तिथे एका सेविकेची, एका स्त्रीची, भगिनीची सेवा लावून दिली की तू ऋषींची सेवा कर. तिला सगळं समजावून सांगितलं त्या मुलीला की अशी अशी ह्यांची परीक्षा घे. ऋषीजी बसले होते आपल्या शय्येवर. मुलगी आत गेली आणि त्यांच्याच शय्येवर बसून पायाच्या बाजूला ऋषीजींनी पाय मागे घेतले. ती अजून पुढे झाली तर ऋषीजी उठून बसले. अजून निकट जाऊ लागले तर ऋषीजी शय्या सोडून उभे राहिले कोपऱ्यात. म्हणू लागला, माई, भगिनी, काय करतेस तू? साधू संतांना हात लावायचा नसतो, शय्येवर नसतं बसायचं, आपण का मर्यादा भंग करता आहात? जाऊ शकता. ती मुलगी परत आली. राजा जनकाने विचारल्यावर तिने सर्व कथा सांगितली की एक नंबरचा महात्मा आहे, आणि अगदी स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही आणि उभे राहिले, असे असे शब्द बोलले. म्हणाले, ठीक आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा असं म्हणतात की गोरख से ज्ञानी गणे और सुखदेव जति जहान और सीता से बहु भारिया संत दूर स्थान. असा जती पण होता, असा दृढ विश्वासू पण होता, संयमी पण होता, पण नामाविना खाली होता, पूर्ण पोकळ होता. आता गुरु विना आणि सच्चे नाम, यथार्थ भक्ती विना रिकाम खोकं आहे हे मनुष्य जीवन. शरीर ते वेल विदाउट वॉटर आहे. तर सकाळी राजा जनकाने काय केलं की याचा गर्व उतरवू असं म्हणत होता. राजा जनक रस्ती भाई और मैं बाल ब्रह्मचारी, मैंने स्त्री का मुख नहीं देखा. सुखदेव बोले, ज्ञान विवेका, हमने कदे स्त्री का मुंह नहीं देखा. राजा जनक रस्ती भाई कैसे अशीष निभाऊं जाई. तर राजा जनकने सांगितलं की ऋषीजींना बोलावणार ना. ऋषीजी बसले. खाली बसून खालीच आसन लावून खाली बसले जमिनीवर. काही सतरंजी वगैरे अंथरली आणि बरोबरच थोड्याच अंतरावर सेवकांना म्हणाला राजा जनक की पाणी गरम करा. सगळं समजावून सांगितलं होतं. चांगली भट्टी लाव आणि पूर्ण पेटल्यावर वर ठेवली एक कढई, पाणी गरम करायची कढई ठेवून दिली आणि सोबत आंघोळीसाठी एक पाट ठेवला. जसा पाट असतो, पूर्वी मोठे मोठे पाट असायचे, पूर्ण 3x2चे 3x3चे लाकडाचे पाट बनवलेले असत. त्यावर बसून स्नान करत असत. राजा जनकाने तो पाट त्या उकळत्या पाण्याच्या त्या कढई शेजारी लावला. आता त्याच्या 10,000 राण्या सांगतात राजा जनकाच्या. त्यातली जी मुख्य राणी होती, पट्ट राणी म्हणतात तिला म्हटलं, मला आंघोळ घाल. आता तो स्नान करायला बसला. त्याची पत्नी त्या उकळत्या पाण्याने जे उकळायला ठेवलं होतं, गोलगुले काढण्यासाठी, जिलेबी काढण्यासाठी जसं उकळवतात तुपाला, तर त्या उकळत्या पाण्याने तांब्या भरला त्या पट्टराणीने आणि राजा जनकाच्या डोक्यावर टाकलं आणि हाताने चोळत होती सार. आणि तो सुखदेव ऋषी असा मागे सरकला की तो जळेल. आता तिथे पाणी टाकलं की हा मागे सरकायचा, आता जळाला. तेव्हा राजा जनकाने म्हटलं, हे बाल ब्रह्मचारी, हे व्यासपुत्रा, मी गृहस्थी आहे
आणि मी स्नान केल्यानंतर जे पाणी गटारात जातंय, ह्या नाल्यात जातंय, तू ह्याच्यात बोट घाल बेटा, मग मला कळेल की कसा बालब्रह्मचारी आहेस. तो म्हणाला मी नाही देणार, हात जळेल माझा. राजा भी हंस देई तब तारी और हमें स्नान करावे नारी. हे ब्रह्मचारी, तुझ्यापेक्षा तर ती नारी चांगली, ती मुलगी, ती पत्नी जी सत्य नामाच्या योग्य जपाने तिचे शरीर असे सॉलिड झाले आहे, आणि तुम्ही भटकत आहात, धक्के खात आहात. पाय पकडले त्या बालब्रह्मचार्याने, एकदम नतमस्तक झाला. तर पुण्यात्म्यांनो, हा अभिमान काढल्याशिवाय गुरु करण्याचा काही उपयोग नाही, फायदा होत नाही जीवांना. जोपर्यंत तुम्हाला गुरुजींवर विश्वास नाही होत तोपर्यंत गुरु धारण नाही केला पाहिजे. मग जर तर कराल तर भक्ती खंडित होते. तर त्या दिवसानंतर राजा जनकाविषयी त्याला पूर्ण श्रद्धा उत्पन्न झाली. त्याने फक्त हा चमत्कार पाहून गुरुवर विश्वास होऊन गेला. विश्वास केवळ त्या चमत्कारांनी नाही, त्या तर जुन्या कथा आहेत. जसा त्यांना फायदा झाला, किती लाभ झाला. राजा जनकाकडून उपदेश घेतल्यानंतर सुखदेव ऋषी स्वर्गात गेला, बस विष्णू लोकात विराजमान आहे, आणि पुण्य संपल्यावर पुन्हा इथे धक्के खात राहील. तर ह्या ज्ञानाला आधार बनवून गुरु करायचा आहे आणि भक्ती करायची आहे, आपलं कल्याण करायचं आहे. बोलो सतगुरुदेव. आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, कधी विचार केला आहे का की आपण आयुष्यभर भक्ती करतो तरीही संकट संपत नाहीत. जीवनभर देवीची पूजा, नाथपंथी भक्ती, त्र्यंबकेश्वराच्या 5 फेऱ्या, साईबाबांचं दर्शन, मनुदेवी आणि अनेक देवी देवतांची उपासना केली, पण सुख समाधान मिळालंच नाही. काहीतरी कमी होतं. पण काय? ही गोष्ट आहे भगवान रघुनाथ महाले नाशिक यांची. परंपरागत भक्तीने आयुष्य घालवलं परंतु समाधान काही मिळालं नाही. एक दिवस पंचवटीमधील मंदिरात गेल्यानंतर ज्ञानगंगा नावाचं पुस्तक पाहिलं. सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु मन काही शांत बसलं नाही. शेवटी पुस्तक घेतलं. 6 महिने तसेच पडून राहिलं आणि जेव्हा उघडलं तेव्हा डोळ्यांसमोर असा प्रश्न आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आईवडील कोण आहेत? हे कसं शक्य आहे? देवांचेही आईवडील असतात? मग आपण आजवर जे शिकलो, जे केलं ते खरंच योग्य होतं का? या प्रश्नाने त्यांच्या मनात गोंधळ उडवला. त्यांनी श्रीमद भगवद्गीता, वेद आणि इतर ग्रंथ तपासले. सत्य उघड होत होतं आणि त्याच शोधाने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या चरणी घेऊन गेलं. तेव्हापासून सगळंच बदललं. जे विज्ञानालाही अशक्य वाटेल ते त्यांच्या जीवनात घडलं. भीषण अपघात जिथे 57-58 लोक मरण पावले परंतु ते थोडक्यात बचावले. त्यांच्या आईचा असाध्य आजार ज्यावर लाखो रुपये खर्च करूनही गुण आला नव्हता, तो गुरुमंत्र घेतल्यावर पूर्ण बरा झाला. स्वतःच्या मणक्याच्या त्रासाने सतत वेदना होत्या. अनेक उपचार घेतले पण आराम मिळत नव्हता. सद्भक्तीचा मार्ग धरताच तो त्रास कायमचा नाहीसा झाला. हे सगळं फक्त योगायोग होतं का की यामागे खरंच काहीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती? हा बदल, हे सत्य आणि हे अनुभव, चला ऐकूया भगवान रघुनाथ महाले यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? भगवान रघुनाथ महाले. आपण कुठून आलात? कोरस पॅलेस, अंबड, महाराष्ट्र, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी गॅब्रियल कंपनीत नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 जून 2014. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझा परिवार पारंपरिक भक्ती करत होते. देवीची पूजा करणे, नाथपंथीमध्ये नाथांची भक्ती करणे. नंतर त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मगिरीला मी 5 फेऱ्या मारलेले आहे. नंतर वणीच्या गडावर जाणे, वर्षातनं एकदा साईबाबावर जाणे, तिकडे मनुदेवीला जाणे, गुणपदेव आमच्याकडे तिथे जाणे, असे मी पारंपरिक भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? मी पंचवटीमध्ये एकदा गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला हे कार्तिक ऋषीचं मंदिर हे वर्षातनं एकदा ते चालू असतं. तर तिथे गेलो होतो. तिथे मला ज्ञानगंगा पुस्तक एका व्यक्तीकडे दिसलं.
आणि मी त्यांना विचारलं की याच्यात काय आहे. त्यांनी मला सांगितलं की शास्त्रानुसार भक्ती आहे, ते तुम्ही घ्या. पण मी ते न घेता मंदिरात गेलो. मंदिरात फिरून आल्यावर परत तिथं आलो. परत त्यांना विचारलं की सर याच्यात असं काय आहे की ते तुम्ही सांगत पण नाही. त्यांनी मला सांगितलं तुम्ही एकदा वाचून बघा. आणि ते आणल्यानंतर मी घरी 6 महिने हे ड्रायव्हरमध्येच ठेवलं. ड्रायव्हरमध्ये ठेवल्यानंतर एक दिवस असा आला की मी ते उघडल्यावर मी असं त्याला ते पानं चाळले. पानं चाळत असताना तिथे मला एक महत्त्वाचा प्रश्न आढळला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहेत. आणि मी तिथे खूप चक्रावून गेलो की आजपर्यंत आपल्या ब्रह्मा विष्णू महेश आहेत हे माहिती होतं, पण त्याची साधना काय आहे हे माहीत नव्हतं. भक्ती करायचो देवीची, पण साधना काही माहीत नव्हतं. नंतर मनामध्ये असे प्रश्न यायचे की नेमकी भक्ती कशी करायची, आपल्याला सुख का प्राप्त होत नाही, एवढी भक्ती करून सुख का प्राप्त होत नाही. नंतर मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. नंतर त्याच्यामध्ये मला माझ्या घरात गीता ही 15 वर्षापासून होती, पण ती जेव्हा वाचायचो मला काहीच समजत नव्हतं की देव आहे ना, मग तो भांडणं का करू देतो, त्यांनी तर ते भांडणं संपवायला पाहिजे. मग ते मी ज्ञानगंगा पुस्तक वाचन करत असताना श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचायचो आणि ते श्लोक प्रमाणे सहित बघायचो. नंतर एक श्लोकचं ते प्रमाण बघितलं. सर्व ज्ञानगंगा पुस्तकामध्ये सर्व शास्त्रानुसार भक्ती आहे हे मी पहिले समजून घेतली. नंतर गुरु हा करावाच लागेल, गुरु केल्याशिवाय काही आपल्याला सुख प्राप्त होणार नाही हे मला त्या पुस्तकाच्या माध्यमातून समजलं. नंतर पूर्ण संतांची ओळख काय आहे ते समजलं. नंतर मी विचार केला की पूर्ण गुरु हे संत रामपालजी महाराजच आहेत, कारण आजपर्यंत आपल्याला कोणीही काही एका श्लोकचा अर्थ समजून सांगितला नाही. नंतर मी बरवाडीला गेलो. तिथून संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र मी घेतले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीत आले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारली त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय चेंजेस आढळले? सर्वात महत्त्वाचं मला भक्ती कशासाठी करायची हे समजलं. मोक्षासाठी आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते साध्य झालं. नंतर भक्ती करत असताना सर्वात मोठा फायदा मला हा झाला की मी 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर घेत असताना मी गावाकडे जात होतो. तेव्हा अंमळनेर तालुक्यात डांगरी हे गाव आहे. तिथं माझा एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंट जेव्हा झाला आणि जेव्हा मी गाडीच्या खाली उतरलो तर मला सर्वजण तिथे जमा झाले आणि ते मला हेच विचारत होते की तू इथे वाचला कसं काय, कारण जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे जवळजवळ 57 ते 58 लोक हे तिथे मृत्यू झालेले, एकही वाचलेला नाही. ते मला हेच विचारले की तुम्ही वाचले कसं काय. तर मी त्यांना सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेतलेले आणि ते भक्तीमुळे मी आज वाचलो. हा मला खूप फायदा झाला. नंतर माझी आईला मी 1 वर्षापासून दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत होतो. कोणी सांगितलं की या बाबांकडे जा, तिथे गेलो. त्यांच्याकडनं उपचार घेतले, आयुर्वेदिक उपचार घेतले. नंतर मग मला माहीत होतं की संत रामपालजी महाराजांकडनं जर भक्ती आईने घेतली तर आईला कुठेतरी आराम मिळेल. पण आई ही माझे वडील बघत असल्यामुळे आई हे ऐकायची नाही. माझ्या घरी देवारा पण आहे आणि ती भक्ती तर माझी आई म्हणायचं एकच काय सोडून द्यायचं, सर्व भाऊबंद आपल्याला नाव ठेवतील. पण मी आईला सांगत होतो की हे शास्त्रानुसार भक्ती नाही आहे, त्याच्यामुळे सुख तर हे कधीच भेटणार नाही आपल्याला. एवढी भक्ती करून असताना आम्हाला दुःखच जास्त भोगावं लागत होतं. नंतर नाशिकला आणल्यानंतर माझ्या आईला मी 3 हॉस्पिटलमध्ये तिचा उपचार घेतला, पण शेवटी डॉक्टरांनी नाही सांगितलं. नंतर मी आईला मी बोलणं सोडून दिलं. मग आई मला हे विचारायची की तू एवढा खर्च करतोय, एवढा दवाखाना चालू आहे, पण मला फरक का भेटत नाही. नंतर मी आईला सांगायचो की तू संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घे, तुला माझा विश्वास आहे संत रामपालजी महाराज की ते साधना जी आहे ती शास्त्रानुसार आहे आणि त्याच्यानुसार तुला शरीराला आराम पण भेटेल आणि निश्चित दवाखाना कमी होईल. पण आई ही ऐकत नव्हती. नंतर माझे गुरुभाऊ यायचे, ते पण आईला समजून सांगायचे, कारण जेही माझे गुरुभाऊ त्यांच्या आईंनासुद्धा आज जिवंत आहे आणि 100% चांगले झालेले आहेत. पण माझी आई ही ऐकत नव्हती. नंतर आईला दवाखान्यात न्यायचो, घरी आणायचो. खाल्लेलं पचत नव्हतं, अन्ननलिका पूर्ण खराब झालेली होती. नंतर एक दिवस असा आला की आई म्हणे तू एवढा खर्च करतोय ना. मी आईला सांगायचो तुझ्यासाठी मी जे नाही ते खर्च करेल, पण तू ऐकत नाही तर मी काय करणार त्याला, मी माझं कर्तव्य करतोय, शेवटी परमेश्वराची इच्छा. नंतर एक दिवस आईने मला स्वतः सांगितलं की चल आपण ते पण करून बघू. मग मी दुसऱ्या दिवशी आईला नाशिकला नामदान सेंटरवरती संत रामपालजी महाराजांचे गुरुमंत्र घेतले. नंतर संत रामपालजीच्या आशीर्वादाने माझी आई आज एकदम चांगली आहे, भक्ती पण करते, शास्त्रानुसार भक्ती भेटून गेली आणि आज मला खूप मोठी ती माझी संपत्ती आहे
ती आज जिवंत आहे आणि भक्ती पण करते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि मुख्यतः आपल्या आईला जो काही आजार होता तो सुद्धा दूर झाला. परंतु मला असं विचारायचं आहे की यापूर्वी जी काही ट्रीटमेंट घेत होते त्यावेळेस आपण भरपूर खर्च केला, परंतु संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर तो आजार बरा झाला. तर ह्या गोष्टीला आज किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या घडीला आपल्या आईची परिस्थिती आज कशी आहे? संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र केल्यानंतर आज माझ्या आईला 2 वर्ष झाले आणि 2 वर्षामध्ये माझा आईला कुठल्याही प्रकारचा त्रास होतो थोडाफार, पण ते थोडेफार औषध घेतल्याने ते चांगले होऊन जाते. मी तिला सांगतो जाप कर, गुरुमंत्रांचा जाप कर. ती जाप केल्यात असताना ती खूप चांगली होऊन जाते, व्यवस्थित होऊन जाते आणि खूप माझा खर्च वाचला. नाहीतर मी आज एवढा खर्च करूनसुद्धा माझी आई एक्सपायर झाली असती आणि पैसा पण गेला असता. पण संत रामपालजी महाराजांकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर आज माझी आई पूर्णतः ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला काही चमत्कार किंवा अनुभवायला मिळाला का? मला शारीरिक खूप त्रास होत होता. मणक्यांमध्ये गॅप होता. तर मी 2 हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारसुद्धा घेतला, पण थोडाफार आज आराम भेटायचा. नंतर तो त्रास कंटिन्यू चालू होऊन जायचा. नंतर जेव्हा मी नाम घेतलं, तर मी जेव्हा भक्ती करायला लागलो तर ते मणक्यांचासुद्धा मला तो त्रास कमी 100% झाला. आज कुठल्याही प्रकारचा माझे शारीरिक त्रास होत नाही. हा एक खूप मोठा माझा फायदा झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण इतर जो भक्त समाज आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण खास करून काय संदेश द्याल? माझ्या सर्व मानवजातीला प्रार्थना आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांची साधना ही एकच आहे. पण आजपर्यंत आपल्याला आपण कुठं कीर्तनमध्ये गेलो, भागवत कथा ऐकलो, तिथे आपल्याला एकही बाबाने कुठलाही श्लोक समजून सांगितला नाही. भक्ती करत असताना प्रत्येकाला हा प्रश्न निर्माण होतो की आपण एवढी देवांची भक्ती करून दुःखी का असतो? असं कसं काय आहे की अचानक कोणतरी आपल्यामध्ये मरून जातं? कारण आपण ती शास्त्रानुसार भक्तीच करत नाही, त्याच्यामुळे दुःख तर हे येणारच. म्हणून मी सर्व मानवजातीला प्रार्थना करतो की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं शास्त्रानुसार भक्ती करा आणि दुःख मिटवा. आणि मनुष्यजन्म जो भेटलेला आहे आपल्याला तो फक्त मोक्षासाठी भेटणार आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि मनुष्यजन्म आपल्याला 84 लाख योनीनंतर भेटतो आणि तो फक्त भक्तीसाठी भेटलेला आहे, दुसरं काहीच कारण नाही. म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनलवर येतात, ते तुम्ही बघा. आणि आपल्या घरात शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण करा की ही जी साधना आपण करतोय ती शास्त्रानुसार करतोय का. जर ती शास्त्र आणि ते ज्ञान जर खरोखरच मॅच होत असेल तर 100% तुम्ही संत रामपालजी महाराजांना गुरु करा आणि आपला मोक्ष प्राप्ती करा. सर, आपल्या प्रार्थनेमधून आणि आपल्या आव्हानामधून जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलला सत्संग येतात, तिथं फोन नंबर असतात, तिथे तुम्ही संपर्क करा. आणि तिथे गेल्यानंतर जो आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते भक्तीसाठी, ते तुम्ही भक्ती प्राप्ती करा आणि जन्माचं कल्याण करा. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, तिथे 1ही रुपया घेतला जात नाही. उलट आपल्याला तिथं भक्तिबोधचं पुस्तक, गुरुजींचा फोटो असं सर्व फ्री दिलं जातं. त्याच्यामुळे 1ही रुपया खर्च तर येत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक, ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.